आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे। जून ते ऑगस्ट दरम्यान एल निनोचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज आहे। यंदा देशात सरासरी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे। जून ते ऑगस्ट दरम्यान एल निनोचा प्रभाव हा कमी होण्याचा अंदाज आहे। त्यामुळे मान्सून चांगला होईल अशी अपेक्षा आहे। आणखी माहिती घेऊयात आपला प्रतिनिधी अभिषेक मुठाळकडून। अभिषेक, सौरभ, एकूणच शेतकऱ्यांना चिंता असते ती यंदाचा मान्सून कशी असणार त्याचा, आणि या संदर्भातला एक अंदाज जो आहे तो अमेरिकेच्या हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की पुढील जो महिना आहे त्यापासनं जे प्रशांत महासागरातला जे एल निनो आहे त्याचा प्रभाव जो आहे तो आपल्याला कमी होताना पाहायला मिळणार आहे आणि स्थिती जी आहे ती आपल्याला न्यूट्रल होताना दिसणार आहे। जेव्हा जेव्हा स्थिती न्यूट्रल आणि कुठेतरी ला निनाकडे जात असते तेव्हा मान्सून हा आपल्या भारतामध्ये चांगला होताना पाहायला मिळत असतो। साधारणपणे जर का मागच्या वर्षीचा प्रभाव बघायचा तर एल निनोचा हा प्रभाव जो आहे तो आपल्याला काहीसा शेवटाला होताना पाहायला मिळालेला होता मान्सूनच्या, त्यामुळेच एकूणच पाऊस जो आहे तो आपल्याला राज्यामध्ये आणि देशामध्ये देखील कमी होताना दिसलेला होता। ला निनाची जर का परिस्थिती पाहायची तर साधारणपणे जून पासून ते ऑगस्ट पर्यंत ही चांगली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रशांत महासागरातला जो ही ला निना कंडिशन आहे ती साधारणपणे 62% जो अंदाज आहे तो वर्तवला जातो आहे की ही स्थिती कायम राहील, आणि त्यामुळेच एकूणच शेतकऱ्यांसाठी असेल किंवा मग एकूण सामान्य नागरिकांसाठी असेल चिंता जी आहे ती कुठेतरी आपल्याला मिटताना पाहायला मिळणार आहे। भारतीय हवामान विभाग या संदर्भात काय भाष्य करत आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्यापूर्वीच एकूणच जे जागतिक हवामान विभाग असेल किंवा मग अशा काही संस्था आहेत त्यांच्याकडनं हे भाकीत वर्तवलं जातं आणि त्यामुळेच एकूणच आनंदाची बातमी सगळ्यांसाठीच म्हणावी लागणार आहे। अभिषेक, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।